नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द परात अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। तुम्हाला या YouTubeच्या डिस्क्रिप्शन वरून मी काय बोलणार आहे हे तुम्हाला कळालंच असेल। म्हणजे महत्त्वाचा मुद्दा काय आहे, जर समजा आपण कॉमर्स फॅकल्टी निवडत जर असेल तर कॉमर्स फॅकल्टी निवडत असताना कोणती खबरदारी घ्यायला पाहिजे या गोष्टी मी इथं मांडण्याचा प्रयत्न करत आहे। कदाचित या तुम्हाला जास्त फायदेशीर ठरू शकतात। आता याचा उद्देश नेमका कशा पद्धतीने समजा विद्यार्थ्यांनी करायचा हा सुद्धा महत्त्वाचा आहे। चला आपण 10वी जेमतेम मार्काने पास झालो, मग आपण काय करतो, आपल्या करिअरच्या दृष्टिकोनातून समोर आपल्याला जर बँकिंग जर करायचं असेल किंवा सीए करायचं असेल किंवा एमपीएससी करायचं असेल किंवा अदर कोणती फील्ड जर निवडायची असेल तर त्यामध्ये आपण कॉमर्स फॅकल्टी निवडण्याचं ठरवलं। आता लॉकडाऊन आहे, 10वीचा रिझल्ट अद्यापही समजा लागलेला नाही, तर आपण काय करतो, विद्यार्थी जे आपले समजा मित्रवर्ग आहेत त्या मित्रवर्गाच्या ऐकण्यावरून आपण काय करतो, पर्टिक्युलरली चला तर मग कॉलेजपेक्षा आपण ट्युशनला जास्त प्राधान्य देतो। म्हणजे सध्याच्या काळामध्ये ट्युशनचं एवढं फॅड झालेलं आहे की आपण या पर्टिक्युलर शिक्षकाकडे आपण ट्युशन लावलीच पाहिजे की आपल्याला चांगल्या पद्धतीने समजा मार्क मिळता येईल। हे आपण काही दृष्टिकोनातून जरी योग्य जरी असलं तरी कॉलेजपेक्षा ट्युशनला महत्त्व देणे हे कितपत योग्य आहे या सुद्धा मी मताचा आहे। आता समजा मी सुद्धा माझे प्रायव्हेट कोचिंग क्लासेस आहेत, 10 वर्षापासून समजा उमरखेडमध्ये मी प्रायव्हेट क्लासेस समजा घेतोय आणि 10 वर्षापासून उत्कृष्ट रिझल्ट सुद्धा आहे। यामध्ये समजा आपण समजा मराठी कॉमर्स आणि इंग्लिश कॉमर्स जर पाहिलं तर मराठी कॉमर्स मध्ये उमरखेड मधून आपल्या क्लासेसचे द परात अकॅडमीचे टॉप रिझल्ट आहेत, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड। दरवर्षी समजा कदाचित समजा आता जर विचार जर केला तर 5-6 वर्षापासून आपल्याच क्लासेसचे टॉपर समजा विद्यार्थी समजा आपल्या उमरखेड शहरामध्ये आपल्याला असताना दिसतात। पण हे असताना काही जे काही स्पर्धक आहेत त्या स्पर्धकाची सुद्धा समजा आपल्याला स्पर्धा करावं लागतं। मग स्पर्धा करत असताना आपण जेव्हा विद्यार्थी म्हणून जेव्हा आपण अशा क्लासेसची समजा निवड करतो, त्या निवड करत असताना कोणत्या क्लासेसची निवड करावं हे सुद्धा महत्त्वाचं आहे। कारण काही जे क्लासेस आहेत तर लॉकडाऊन मध्ये कमी विद्यार्थी समजा आपल्या क्लासेस मध्ये शासन घेण्यासाठी बंधन टाकणार आहेत। आपण कमीच विद्यार्थी घ्यायचे, पण त्या विद्यार्थ्यांची फीस कशा पद्धतीने वाढवायची आणि आपल्या क्लासेसचा फायदा कशा पद्धतीने करून घ्यायचा अशा पद्धतीने सुद्धा शिक्षक काय करतात, विचार करतात। मग अशा शिक्षकापासून बचाव कशा पद्धतीने करायचा या गोष्टी समजा मी मांडण्याचा प्रयत्न करतो। बरं, आपण जर विचार जर केला तर खरंच इंग्लिश कॉमर्स साठी किंवा सामान्य मराठी कॉमर्स साठी एवढी फीस देणं गरजेचं आहे का? एक शुद्ध मनाने समजा आपण विचार करायचा, एवढी फीस देणं साहजिकच शक्य नाही आणि मध्यमवर्गीय लोकांनी कशा पद्धतीने समजा शक्य आहे। जर समजा इंग्लिश कॉमर्स साठी जर आपण विचार जर केला तर पर्टिक्युलरली असा कोणताही क्लासेस असो त्यांची 40,000 रुपये फीज आहे किंवा 50,000 रुपये फीज आहे। पण हे जे काही समजा 50,000 रुपये फीज आहे, 40,000 रुपये फीज आहे, ही एवढी फीस देणं शक्य आहे का? बरं, शक्य जरी असेल पण इंग्लिश कॉमर्स साठी एवढी भरमसाठ फीज खर्च करावी लागणार का? साहजिकच आहे ना। जर समजा आपण एखाद्या पर्टिक्युलर फक्त इंग्लिश साठी म्हणजे कॉमर्स साठी 50,000 रुपये खर्च करतोय तर याच्यापेक्षा सायन्स साठी किती खर्च असायला पाहिजे हा एक विचार करायचा। आणि जर आपण 50,000 रुपये जर खर्च करत असाल किंवा 40,000 रुपये जर खर्च करत असाल फक्त इंग्लिश कॉमर्स साठी किंवा मराठी कॉमर्स साठी, तर या 50,000 रुपयाचं जे फ्युचर मध्ये याचं महत्व काय, याचं बेनिफिट काय या गोष्टी लक्षात ठेवायचं। खरंच 50,000 रुपयाचं बेनिफिट होईल का? जर आपल्याला त्या 12वी मध्ये जर टक्केवारी जर पडायची तर असेल तर एक विचार करायचा, 12वीचं जे काही समजा पर्सेंटेज आहे हे पर्सेंटेज तुम्हाला जॉब मिळून देणार आहे का? कदाचित माझं तरी उत्तर पर्सनली नाहीये। तुम्हाला 12वीवर कोणत्याही म्हणजे 12वीच्या टक्केवारीवर कुठेही जॉब मिळत नाही। मग 12वी मध्ये 50,000 रुपये खर्च करणे कितपत योग्य आहे हा एक मनाला विचार करायचा। खरंच जर 50,000 रुपये आपण खर्च करूही सुद्धा पण त्याच्यासाठी जर पर्सेंटेज मिळाले तर त्या पर्सेंटेजचा नंतर भविष्यामध्ये उपयोग काय? तुम्हाला जे जॉब मिळणार आहे ते ग्रॅज्युएशनच्या बेसवरच मिळणार आहे। मी इथं सांगण्याचा एक प्रयत्न करतोय की फक्त एक पॅरेंट्स लोकांना किंवा पालकांना समजा एक विनंती करतोय की थोडंफार प्रमाणामध्ये जागृत राहा। जागरूक यासाठी राहा, आपण ज्या ठिकाणी समजा
आपल्या पाल्याची आपल्या मुलांची ट्युशन लावतोय, त्या ठिकाणी ट्युशनच्या शिक्षकांना जाऊन व्यक्तिशः विचारायचं. काही काही पॅरेंट्स काय करतात की नुसतं ते आपल्या मुलांच्या भरोशा सोडतात, त्या मुलांनी कुठं ट्युशन लावली काय नाही हे कधीही आपण पाहत नाही. थोड्याफार प्रमाणामध्ये पालकाची सुद्धा एक पद्धतीने चूक असते. आपण जेव्हा एवढा पैसा खर्च करतो तेव्हा ते पालक वर्ग व्यक्तिशः त्या शिक्षकाची दर आठवड्याला भेट घेणे सगळ्यात महत्वाचे आहे. आपण एवढा पैसा खर्च करताना आपला मुलगा दररोज ट्युशनला जातो की नाही, ट्युशनला जात असताना तो काय शिकतो, त्या शिक्षकांनी सुद्धा काय शिकवलेलं असतं, त्यांच्या वया नित्य नेमाने प्रामाणिकपणे चेक करणं आवश्यक आहे. कारण आपण एवढा पैसा खर्च केलेला असतो. बरं, एवढा पैसा खर्च केल्यानंतर आपल्या मुलांना कितपत येते, तो पाठांतर करतो का की तो समजून घेतो. पाठांतर जर करत असेल तर एवढे पैसे खर्च करूनही काही उपयोग नाही. कारण ट्युशन मध्ये पाठांतर जर कोणी करून जर घेत असेल तर त्याला काही अर्थ नाही. फक्त आपला मुलगा मग पोपटपंची होतो. त्यांना जर समजा ग्रॅज्युएशनला बीकॉमला जर समजा किंवा बीए ला जर गेला तर त्याला पाठांतराशिवाय काही जमत नाही. दुसरा जर काही तो शिकण्याचा जो प्रयत्न जर करत असेल तो सुद्धा करणार नाही. माझा आजचा जो महत्वाचा मुद्दा आहे, कॉमर्स फील्ड साठी इतकी रक्कम खर्च करणे योग्य आहे का. किती विषय त्याच्यासाठी, त्याच्यामध्ये समजा आपण जर म्हणलं तर समजा 5 किंवा 6 विषय, आपण पर्टिक्युलरली 6 विषयाला धरून चालू. ओके, 6 विषयासाठी समजा 50,000 रुपये समजा आपण जर एखाद्या शिक्षकाला पर्टिक्युलर दिली. मग हे शिक्षक वर्ग काय करतात किंवा शिक्षक काय करतात की आपण ही जी फीज आहे 2 वर्षाची घेत आहोत. मग समजा असं काहीतरी समजा सांगतात की एका वर्षामध्ये एका फीज मध्ये 2 वर्ष शिका. ऍक्च्युली समजा जर 2 वर्ष जर शिकायचं समजा जर म्हटलं तर किती काय शिकायला पाहिजे, 11वी आणि 12वीचं. परंतु काही शिक्षक जे आहे हे 11वीचं तुम्हाला काहीही शिकवत नाही. पण पर्टिक्युलरली जर आपण जर पाहिलं तर विद्यार्थी मित्र आणि पालकांना सुद्धा विनंती आहे की ह्या गोष्टी समजा काळजीपूर्वक लक्षात ठेवायचं. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत समजा ऐकायचं आणि एक विचार करा, 11वीचा हा बेस आहे. जर समजा तुम्ही 11वीचा जर बेस चांगल्या पद्धतीने समजा जर शिकला तरच समजा तुम्हाला 12वीचं अकाउंट सुद्धा जमल आणि सगळ्या गोष्टी जमल. जर समजा तुम्ही जर 11वीचं काही शिकला नाही, कोणत्या ट्युशन मध्ये असो किंवा कॉलेजमध्ये असो, आता कॉलेजमध्ये शिकवताना तुम्ही पहिले 11वीचं शिकवतात की डायरेक्ट 12वीचं शिकवतात, पहिले 11वीचं शिकवावं लागणार तुम्हाला. नाही तर समजा तुम्ही 11वीत ऍडमिशन घेतलं आणि कॉलेजवाल्यांनी समजा डायरेक्ट 12वीचं शिकवलं नाही, 12वीमध्ये आपल्याला चांगली टक्केवारी मिळवावी लागणार. असं कधीही कोणत्याही महाराष्ट्रामध्ये कोणतेही कॉलेज नाही की तुम्हाला डायरेक्ट 12वीचं शिकवणार. त्या दृष्टिकोनातून असंच क्लासेस निवडायचा किंवा असंच ट्युशन निवडायचं की त्या ठिकाणी तुम्हाला 11वीचं सुद्धा शिकवलं जाणार आणि तिथं 12वीचं सुद्धा शिकवलं जाणार. मग तुम्ही जर समजा ही एवढी जी फीज आहे एखाद्या पर्टिक्युलरली क्लासेसला समजा जर देत असाल आणि तो क्लासेस म्हणत असं समजा, तो क्लासेस जर म्हणत असं समजा की 2 वर्षाची फीज आहे, 2 वर्षामध्ये तुम्हाला 11वी आणि 12वी शिकवायला पाहिजे आणि किती विषय शिकवायला पाहिजे, त्यांनी 6 विषय शिकवायला पाहिजे. ओके, मग याच्यामध्ये जर पाहिलं तर कंपल्शन कुठं करता काम नाही. जर एखाद्या विद्यार्थ्याची कंडिशन नसेल एवढे पैसे खर्च करायचे, ओके, तर एवढे पैसे खर्च करण्याची जर कंडिशन नसेल मग त्या विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे, एक सेपरेट क्लासेस लावायला पाहिजे. जर एखाद्याची विद्यार्थ्याची कंडिशनच नाही मग काय करायचं, फक्त अकाउंटचा क्लास लावायचा. मग अकाउंटचा जर क्लास जर लावायचा जर असेल तर त्या शिक्षकांनी सुद्धा एक पद्धतीनं बॉदरेशन टाकता कामा नये, विद्यार्थ्यांना जबरदस्ती करता कामा नये की सगळेच विषय लावायला पाहिजे. आपलं मत आहे, आपलं स्वातंत्र्य लोकशाही आहे आणि भारतामध्ये लोकशाही असल्या कारणाने आपण आपलं स्वातंत्र्य कुठेही समजा काय करू शकतो, उपयोगात आणू शकतो. मग आपण आपले जर विचार जर केला तर आपल्या स्वातंत्र्यानुसार कोणत्याही शिक्षकांनी एवढे विषय लावावं असं काही कंपल्शन करता कामा नये. हे सुद्धा मग अशा क्लासेसची निवड करायची की जिथं तुम्हाला विषय निवडण्यासाठी स्वातंत्र्य असेल. मग एवढे विषय लावण्याची गरज आहे का. पण आता कॉमर्स मध्ये जर आपण विषय जर पाहिलं, मराठी कॉमर्स मध्ये किंवा इंग्लिश कॉमर्स मध्ये, मराठी कॉमर्स मध्ये जर आपण समजा जर पाहिलं तर एक मराठी, त्याच्यानंतर इंग्लिश, त्याच्यानंतर अकाउंट, त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स, त्याच्यानंतर समजा जर आपण जर पाहिलं तर कॉर्पोरेशन, हे झाले किती 5 विषय आणि त्याच्यानंतर काय ओसी, हे झाले 6 विषय. आता या 6 विषयासाठी समजा जर आपण 40 किंवा 50,000 रुपये जर खर्च करत असेल तर आपल्या एवढं मूर्ख कोणीच नाही पर्टिक्युलरली. कारण 12वीचं तुम्हाला टक्केवारीचा कुठेच फायदा होत नाही. सगळ्यात महत्वाचं काय तर बेस कम्प्लीट करणं. तुमचा जेवढा चांगल्या पद्धतीने बेस झाला तेवढं तुम्ही ट्युशन लावणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा सुद्धा चांगलं बेटर काय करू शकता,
परफॉर्म देऊ शकता. आणि आतापर्यंतचा एक रिझल्ट आहे, ट्युशन पेक्षा जे कॉलेजमध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत त्यांचा रिझल्ट कधीही टॉप येतो. माझं एक व्यक्तिशय मत आहे, मी जरी ट्युशन जरी घेत असेल, मी माझ्याच विरोधात बोलून माझंच नुकसान करत आहे हे एवढं लक्षात ठेवा. ओके, म्हणजे अशा पर्टिक्युलर नाही की समजा मी कोणत्या तरी क्लासेसचा द्वेष करतोय, त्याच्या विरोधात बोलतो, असं काही नाही. फक्त पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या जागृतीसाठी मी हा व्हिडिओ तुमच्या समोर आणतोय. तुम्ही ट्युशनचे एक विद्यार्थी आणि जे कॉलेजचे विद्यार्थी जे विदाऊट ट्युशन ज्यांना ट्युशन लावणार आहे याचा सुद्धा रिझल्ट टॉप मध्ये येतो. टॉप मध्ये म्हणजे क्लासेस पेक्षा सुद्धा आपल्या उमरखेड कॉलेजचा रिझल्ट हा ट्युशन पेक्षा सुद्धा टॉप मध्ये आहे. या गोष्टी कधीही लक्षात ठेवायच्या. म्हणजे ट्युशन लावण्याची गरज आहे का? बिलकुल ट्युशन लावण्याची गरज नाही. पण ट्युशन कोण्या विद्यार्थ्यांनी लावावं? ज्या व्यक्तींना खरंच त्यांचा बेस अतिशय कच्चा आहे. मग त्या बेस जर अतिशय कच्चा जर असेल, फक्त त्याने ट्युशन कोणत्या विषयाची लावायला पाहिजे? अकाउंट, इकॉनॉमिक्स आणि इंग्लिश. फक्त हे तीनच विषय निवडायला पाहिजे. मग 3 विषयाची जी फीज आहे फक्त मग त्या शिक्षकाने 3च विषयाची फीज घ्यायला पाहिजे. बाकीच्या विषयाची ट्युशन लावण्याची गरज आहे का? पर्टिक्युलरली प्रामाणिकपणाने आपण विचार करायचा विद्यार्थी मित्र आणि पालकांनी सुद्धा. मराठीची ट्युशन लावण्याची गरज आहे का? आणि मराठीसाठी एवढी फीज देण्याची गरज आहे का? आपण समजा 10वी मध्ये मराठीची ट्युशन लावलेली होती का? नाही. तरी सुद्धा आपल्याला 80 ते 90च्या जवळपास मार्क मिळाले. मग 12वी मध्ये ट्युशन मराठीची लावून त्याच्यासाठी एवढा पैसा वेस्ट करणे हे कितपत योग्य आहे हा सुद्धा एक विचार करायचा. सरकार जे आहे, कॉर्पोरेशन आणि जे ओसी आहे हे सुद्धा एकदम सोपे विषय असतात. याच्यासाठी सुद्धा काही मेहनत घेण्याची गरज नाही. म्हणजे एवढ्याच सोप्या विषयासाठी आपल्याला ट्युशन लावण्याची गरज नाही. पहिलेच समजा युग कसं होतं, 2010 किंवा 2005 ते 10 पर्यंत एक डीएडचं एक समजा फॉर्मॅलिटी चांगल्या पद्धतीची होती. जर टक्केवारी जर मिळाली तर डीएड साठी जे मुलं आहेत ते धडपड करायचे. आपण शिक्षक कशा पद्धतीने समजा म्हणता येईल, 2 वर्षाचं जे डीएड होतं ते टक्केवारीवर समजा तिथे ऍडमिशन मिळायचं. पण आता डीएडचं जे काही समजा परफॉर्म आहे तो समजा कमी झालेला आहे. परंतु इथं जे कॉमर्स फॅकल्टीमध्ये जे काय म्हणतो आपण क्रेज चालू आहे सध्याच्या कंडिशनमध्ये, विशेषतः उमरखेड शहरामध्ये, इथं एकच प्रामाणिकपणे फक्त विचार करायचा की आपण जर समजा इंग्लिश कॉमर्स आणि मराठी कॉमर्स जर निवडत असेल तर इथं जर समजा इंग्लिश कॉमर्स आणि मराठी कॉमर्स जर पाहिलं तर एसपी एक आहे आणि ओसी जशाच तसं समजा आहे. ओके, म्हणजे कॉर्पोरेशनच्या जागी समजा एसपी आणि ओसी या 2 गोष्टी आहे. कॉर्पोरेशन समजा इंग्लिश कॉमर्सला आपल्या उमरखेड शहरामध्ये तरी नाही. मग या गोष्टीसाठी आपण 50 ते 40 हजार रुपये खर्च करणे योग्य आहे का? माझं जरी प्रामाणिकपणे उत्तर आहे योग्य नाही. आपल्याला ज्या विषयाची गरज आहे त्याच विषयाची ट्युशन लावणं महत्वाचं आहे. विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं की अशाच क्लासेसची निवड करायची की जिथं कोणत्याही पद्धतीनं बॉदरेशन येत नाही. बॉदरेशन म्हणजे हेच विषय लावावं असं काही बंधन समजा नसलं पाहिजे. मग आपल्याला जर अकाउंट लावायचं असेल तर जो शिक्षक अशा पद्धतीने बॉदरेशन नाही टाकणार, विद्यार्थ्यांना हाच विषय लावावा, चांगल्या पद्धतीची फीज असेल जेमतेम असेल आपल्याला परवडणारी, तिथे आपलं स्वातंत्र्य. आपल्याला ज्या ठिकाणी जे काय टीचिंग चांगल्या पद्धतीची असेल ते सुद्धा महत्वाचं आहे. आता एक पुन्हा हे विषय निवडण्याचं स्वातंत्र्य. आणि जेव्हा समजा इंग्लिश कॉमर्स वाल्यांना एक आवर्जून समजा सांगतोय अशाच ट्युशनची निवड करायची की इंग्लिश कॉमर्स शिकताना त्या शिक्षकांनी इंग्लिश टू इंग्लिश शिकवलं पाहिजे, इंग्लिश टू मराठी नाही. जर समजा इंग्लिश कॉमर्सचे जे विद्यार्थी आहेत काही इंग्लिश मीडियम मधून येतात, इंग्लिश मीडियम मध्ये इंग्लिश टू इंग्लिश चालते किंवा काही कमी टक्केवारी मिळाली म्हणून समजा इंग्लिश कॉमर्सला ऍडमिशन घेतात, मग अशा विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं अशाच क्लासेसची निवड करायची की जिथे इंग्लिश टू इंग्लिश शिकवलं पाहिजे. कारण तुम्हाला ते बेनिफिट आहे. जर समजा तुम्ही 12वी मध्ये जर नुसतं मराठीमध्ये जर शिकत राहिलं, इंग्लिशचं जे काही मिनिंग आहे ते मराठीमध्ये कशा पद्धतीने समजा तयार करता येईल, इट इज नॉट अ बेटर टू अवर फ्युचर. म्हणजे आपल्या फ्युचरसाठी हे चांगल्या पद्धतीचं नाही. जर आपल्याला जर असं जर शिकायचं असेल तर अशा क्लासेसची ट्युशनची निवड करायची आहे की जिथं इंग्लिश कॉमर्स वाल्याची बॅच सेपरेट असली पाहिजे. त्याच्यानंतर इंग्लिशचे जे काही विषय सेपरेट शिकवले पाहिजे, कंबाईन शिकवता कामा नये. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं ते इंग्लिश टू इंग्लिश शिकलं पाहिजे. इंग्लिश मध्ये त्याचं स्पष्टीकरण अनालिसिस केलं पाहिजे किंवा मराठीमध्ये नाही, हे सुद्धा लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर एवढी फीज घेऊनही नोट्ससाठी नोट्ससाठी वेगळी जे काही समजा फीज देता कामा नये.
काही काही समजा शिक्षक वर्ग ट्युशनचे काय करतात, आपल्याला कमाईच करायची आहे, कमाईच करू किंवा पैसाच कमवायचा आहे, त्याच्यासाठी एवढी भरमसाठ फीस घेतात, जे त्याच्यानंतर नोट्सचा सुद्धा कंपल्शन करतात की नोट्स माझ्याकडूनच घेतली पाहिजे, आणि जास्तीत जास्त त्या झेरॉक्सचे सुद्धा काय करतात, मग जे काय म्हणतो आपण जास्तीत जास्त ते झेरॉक्सचे सुद्धा पैसे लावतात, त्या झेरॉक्सचे वेगळे पैसे, या फीचे सुद्धा वेगळे पैसे, पेपरचे सुद्धा दर पेपरला 15 रुपये 20 रुपये समजा ते वेगळे घेतात. म्हणजे आपलं कॉमर्स एका वर्षामध्ये किती चाललेलं आहे, 80 ते 90 हजार रुपये खर्च होतो, हे लक्षात ठेवा. मग माझा प्रामाणिकपणे आपल्या पॅरेंट्सना उमरखेड, स्पेशली जे उमरखेडच्या आजूबाजूचे जे काही समजा मध्यमवर्गीय जे व्यक्ती आहेत आणि विशेषतः जे आपण उमरखेडमध्ये राहणारे जे समजा मध्यमवर्गीय व्यक्ती आहेत, यांना पालकांना एक कळकळीची विनंती, एक लक्षात ठेवायची की आपल्याला स्वतः त्या शिक्षकांच्या भेटीला जायचं, जिथं आपला विद्यार्थी, आपला जो काही समजा पाल्य आहे, आपला जो मुलगा किंवा मुलगी आहे, हा कुठे ट्युशन लावतोय, त्या शिक्षकांची भेट घ्यायची, तो कशा पद्धतीने सांगतो तो सुद्धा लक्षात ठेवायचं. बॅचेसचं सेपरेट आहे का, आपल्या पाल्याला योग्य पद्धतीने मार्गदर्शन करतो का, तो सुद्धा लक्षात ठेवायचं. एवढी फी जेव्हा आपण समजा खर्च करतो, तो व्यक्तिशः समजा एक आपल्या मुलावर लक्ष देतो का, तो सुद्धा पाहायचं. कधीही एवढी फीस खर्च करत असताना पालकांनी तरी स्पेशली दुर्लक्ष करायचं नाही. आणि जर आपण अशा पद्धतीने समजा जर दुर्लक्ष जर केलं आणि शेवटी रिझल्ट आल्यानंतर जर समजा आपल्या मुलांचा जर समजा रिझल्ट जर कमी जर आला, तर एवढा पैसा खर्च करून काही फायदा होणार नाही. कारण आपल्या पाल्यांना जॉब कधी लागणार आहे हे लक्षात ठेवायचं. आपण जर जॉबसाठी जर विचार जर करत असेल, 12वीच्या मार्कावर आपल्याला जॉब लागणार नाही. हे काय सायन्स नाही आहे, नीट मध्ये किंवा MSCIT मध्ये समजा टक्केवारीनुसार किंवा मार्कानुसार समजा आपल्याला काय म्हणतो एक पद्धतीने समजा आपली जागा फिक्स होणार. पण इथं अशा पद्धतीचं नाही. इथं तुम्हाला ग्रॅज्युएशन वर समजा तुम्हाला तुमचा परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीने आहे. मग इथं समजा जर कोणाला CA ला जायचं जर असेल, तर इथं परफॉर्मन्स दाखवून योग्य पद्धतीने आहे का, अकाउंट फिक्स करायचं. मग त्याच्यासाठी अकाउंट फिक्स करण्यासाठी मी तुम्हाला काय सांगितलं, जिथं अकाउंट चांगल्या पद्धतीचं समजा शिकता, कोणताही क्लास असो, मी असो किंवा दुसरा कोणताही असो, तिथं त्या पालकांच्या मुलांनी तिथं जायला पाहिजे. असं नाही की समजा मी इथं सांगत आहोत माझ्याच क्लासेसला बसायला पाहिजे, असं त्याचं नाही. तुम्हाला जर माझा जर क्लास जर चांगल्या पद्धतीने आवडत असेल तर माझ्या क्लासला आवाजून द्यायचं. दुसरीकडे जर चांगल्या पद्धतीने तुम्हाला परफॉर्मन्स मिळत असेल तर दुसरीकडे सुद्धा जायचं. त्याच्यासाठी मी म्हणतो की शेवटपर्यंत हा व्हिडिओ काय करायचा, ऐकायचा. आणि माझा फक्त हे सगळं याचा एकच समजा उद्देश आहे की पालकांना एक पद्धतीने जागृत करणे आणि विद्यार्थ्यांना एक जागृत करणे. एवढं लक्षात द्यायचं की कोणत्याही क्लासेसचा इथं काय म्हणतो टीका किंवा टिप्पणी करावं असा मुळीच उद्देश या व्हिडिओच्या माध्यमातून माझा तरी नाही आहे. एवढं एक लक्षात ठेवायचं, फक्त पालकांना जागृत करणे आणि विद्यार्थ्यांना जागृत करणे. आणि जर आपण कॉमर्स फॅकल्टी जर निवडत जर असेल तर त्या ठिकाणी त्या शिक्षकांनी इथं कोणत्याही पद्धतीनं एवढेच विषय लावावं असं कोणतंही बॉर्डरेशन टाकता काम नाही, जबरदस्ती करता काम नाही. आपण अकाउंट लावायचं तर फक्त अकाउंट लावायचं, इंग्लिश लावायचं तर काही इंग्लिश लावायचं, इकॉनॉमिक्स लावायचं तर का फक्त तेवढं निवडण्याचं स्वातंत्र्य ज्या ठिकाणी समजा आपल्याला मिळते, विद्यार्थी वर्गाला मिळते, तिथे लावण्याची गरज आहे. समजा जर आपल्याला अकाउंटला 5 किंवा 6,000 रुपये जर कुठे जर घेत असेल आणि इकॉनॉमिक्स 6,000 रुपयामध्ये किंवा 5,000 रुपयामध्ये होत असेल, इंग्लिश 4,000 रुपयामध्ये जर होत असेल, तर अशा ट्युशनची मग सेपरेट लावायची. इंग्लिश दुसऱ्या एखाद्या शिक्षकाकडे लावायची, आपण दुसऱ्या शिक्षकाकडे लावायची, इकॉनॉमिक्स सगळ्या तिसऱ्या शिक्षकाकडे लावायची. म्हणजे अशा पद्धतीने शिक्षकाची निवड करायची. एका शिक्षकाकडे लावायचं आणि एवढी भरमसाठ फी द्यायची, एवढा मूर्खपणा कधीही करायचा नाही. ओके, जर एखादा शिक्षक जर समजा इंग्लिश चांगल्या पद्धतीने शिकवत असेल तर दुसरीकडे इंग्लिश लावायला काही हरकत नाही. त्या शिक्षकाकडे सोडून समजा दुसऱ्या शिक्षकाकडे एखादा समजा आपण जर चांगल्या पद्धतीने शिकत असेल तर तिथं निवड करायची. मग हे मराठी जे विषय हे विषय लावण्याची गरज नाही, उगाच पैसा वेस्ट करण्याची गरज नाही. सगळ्यात महत्वाचं आहे ते. आणि सगळ्यात महत्वाचं काय, बॅचेसचं सेपरेट. म्हणजे मी या माध्यमातून समजा असं सांगू शकतो, द पराठे अकॅडमीचे जे काही समजा क्लासेस होतात हे सेपरेट होतात. इंग्लिश कॉमर्सची सेपरेट बॅच असणार आणि मराठी कॉमर्सची सुद्धा सेपरेट बॅच असणार, कधीही कंबाईन नसणार. त्याचबरोबर जे मिळणारं नॉलेज आहे ते योग्य अॅक्युरेट समजा मिळत आहे. इथं कुठेही माझ्या क्लासेसमध्ये अशा पद्धतीने एवढेच विषय लावावं अशा पद्धतीने कोणतीही जबरदस्ती केली जात नाही. एकदम माफक फीज मध्ये माझ्या हा द पराठे अकॅडमीचा हा ऑनलाईन कोर्सेस सुद्धा आहे आणि ऑफलाईन कोर्सेस सुद्धा आहे. त्याचबरोबर समजा माझ्या
द पराते अकॅडमीचे ऑफलाईन कोर्सेसचे सुद्धा ऍडमिशन सुरू झालेले आहेत आणि ऑनलाईन कोर्सेसचे सुद्धा ऍडमिशन चालू झालेले आहेत. ज्यांना ऑनलाईन कोर्सेस मध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी मग काय करायचं, www.theparateacademy.co.in या वेबसाईटवर भेट द्यायची. त्या वेबसाईटवर वेगवेगळे जे काही समजा कोर्सेस आहेत ते कोर्सेस बाय करायचे आणि त्या पद्धतीने समजा तिथं जॉईन व्हायचं. जर ज्याला समजा ऑनलाईन कोर्सेस जर घ्यायचे नसेल आणि ऑफलाईन कोर्सेस जर निवडायचे जर असेल तर तिथे सुद्धा आपल्याला स्वातंत्र्य आहे. तुम्ही जर तुम्हाला मराठी विषय घ्यायचा नसेल तर मराठी विषयामध्ये पैसा वेस्ट करण्याचं काही काम नाही. कॉर्पोरेशन घ्यायचं नसेल, ओसी घ्यायचं नसेल तर ते घ्यायचं काम नाही. फक्त आपल्याला अकाउंट लावायचं. आपण अकाउंट लावू शकतो. बाकीचे विषय आपण घरी रेफर करू शकतो किंवा बाकीच्या नोट्स तुम्हाला मार्केटमध्ये मिळतात किंवा माझ्याकडे सुद्धा मिळतात. त्या सुद्धा नोट्स घेऊन काय करायचं, रेफर करायचं. ओके, या गोष्टी लक्षात ठेवायचं आणि जागृत राहायचं. जेव्हा समजा आपण कॉमर्स मध्ये ऍडमिशन घेतो, इंग्लिश कॉमर्स असो किंवा मराठी कॉमर्स असो, आवर्जून विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी हा माझा व्हिडिओ आवर्जून पाहावा. फक्त याचा उद्देश लक्षात ठेवायचा, फक्त पालकांना आणि विद्यार्थ्यांना जागरूक करणे आहे. कोणत्याही क्लासेसचं टीका टिप्पणी करणे नसून हा उद्देश एक पद्धतीने लक्षात ठेवायचा. ओके, चला थँक्यू. माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल धन्यवाद. ओके.